सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षाच्या कार्यालयामध्ये मुलाखती आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। आजपासून म्हणजे सोमवारपासून काँग्रेस भवनमध्ये इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत। आत्ताच मुलाखत घेऊन आलेले सिद्धराम चाकोते आहेत। चाकोते घरानंच काँग्रेस समीकरण हे खूप मोठं बळ आहे, म्हणून मी म्हटलं मुलाखत घेऊन जा। ठीक आहे, कितवी मुलाखत दिला तुम्ही आजपर्यंत? भरपूर मुलाखत दिलेत अशापर्यंत, आणि मी 2 वेळा नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून होतो। आमचे आदरणीय आप्पा लोकनेते बाबुराव चाकोते यांनी मला शेळगे दैठण्याला 1997 ते 2002 या कारकिर्दीमध्ये तिथं तिकीट दिलं होतं। त्यावेळी आदरणीय आमचे नेते सुशील कुमारजी शिंदे साहेब आणि पवार साहेबांनी जनार्दन कारंपुरीला महापौर करण्यासाठी जोडबाईपीठ दिलं आणि मला शेळगी दैठणे त्या ठिकाणी दिलं होतं। मी एकदम नौका होतो 97 ते 2002। त्यावेळी मग आपल्या सर्वांचं सहकार्य आशीर्वादने तिथं निवडून आलो। हदवाड भागात पाण्याची टाकी, पाईपलाईन, बरेच कामं त्या ठिकाणी केलो। 97चा काळ होता तो। 97 ते 2002। 97च्या काळामध्ये जे काही इतर रंगत होती, गर्दी होती, माहोल होता, बाहेर ढोल ताशा वाजायचा। आज जरा सुनसान वाटतं असं वाटतं। नाही, ठीक आहे ना। आता कसं आहे, त्यावेळेचं काळ वेगळं होतं, काँग्रेसची सत्ता होती सगळीकडे। आज जे बीजेपीचं वातावरण आहे ते त्यावेळी काँग्रेसचं होतं। ठीक आहे, काळ बदलत असतंय, नेहमी एकच राहत नाही, त्या दृष्टिकोनातून वरचढ राहत असतंय। आज जे काँग्रेसची स्थिती आहे त्यावेळी ते बीजेपीची स्थिती होती तेव्हा। ठीक आहे, आता हळूहळू परत काँग्रेसची परिस्थिती सुधरेल असं मी ग्रामदेवत सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो। खूपच प्रामाणिकपणे पक्षाशी एकनिष्ठ राहिला, समाधान आहे त्या गोष्टी? हो, समाधान आहे। अनेक जण उड्या मारतायत, कोलांटा मारतायत। हो, अनेक लोक। कसं आहे, मी कालच सांगितलो, भाजपचे लोक एसटी बस घेऊन निघालेत। जसं पंढरपूरला, तुळजापूरला एखादा ग्राहक मिळत आहे, चला पंढरपूर, चला तुळजापूर, तसं त्यांनी चला भाजपमध्ये, चला भाजपमध्ये। लोकांचं काय अडीअडचण आहेत, लोकांना एक भूल थापा मारून, लोकांची दिशाभूल करून भाजपचे लोक वास्तविक पाहता त्यांची सत्ता आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, असं असताना देखील काँग्रेस फोडाचं, लोकशाही संपवायचं, डेमोक्रेसी संपवायचं आणि विरोधक संपवायच्या दृष्टिकोनातून हे भाजपचे लोक जे काम करत आहेत अतिशय चुकीचं करत आहेत। अहो, तुमच्याकडे एवढी सत्ता असल्यावर आमचे लोक फोडायची गरजच नाही ना। पण आता तुम्हाला पुन्हा एकदा ते काँग्रेसचे संधी मिळणार आहे आणि तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो। त्यासोबत एमआयएम पक्षाकडून नुकतेच भाजपा काँग्रेसमध्ये आलेल्या मोहसिन मेंदरगी हे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू। आजाओ जरा, मुलाकात दिली आज। अभी मुलाकात देने के लिए जा रहा था। हमारे कांग्रेस पार्टी के ज्येष्ठ नेता जो इस पार्टी के साथ निष्ठावान रहकर जो कई एक सालों के साथ अब तक जुड़े हुए हमारे नेते सिद्धराम चाकोते साहब। कुठल्या प्रभागामधून येत आहे? मी प्रभाग 14 आणि प्रभाग 8 या ठिकाणी इच्छुक आहे मी। दोन ठिकाणातून। तुम्ही यापूर्वी एमआयएम कडून होतो, विधानसभा लोकसभा एमआयएम कडून झाली, आता तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका तुम्हाला काँग्रेस कडून करायची आहे का आणि कशासाठी? अभी जो वक्त और हालत जो आज कह रहे हैं, आज जो देश के अंदर जो है भ्रष्टाचार खुलेआम हो रहा है, और जो भाजपा गवर्नमेंट के अंदर जो आश्वासन दिया था 15 लाख देंगे, वो 15 लाख का तो पता नहीं है, और बीजेपी गवर्नमेंट के अंदर जो है ना अल्पसंख्यक समाज को दबाने का काम हो रहा है। तो कहीं ना कहीं अल्पसंख्यक आज समाज आज ये चाहता है कि सेकुलर ख्यालात के साथ रहे, क्योंकि एमआईएम का जो दौर था, एमआईएम के दौर के लोकसभेला तुम्ही, विधानसभेला, लोकसभेला सेक्युलर विचारधारा तुम्ही जोपासली नाही, महानगरपालिकेला जोपासताय का? आता स्थानिक स्वराज्यावर जे आमच्या गल्लीतले लोक, आमचे जे अदर कास्टचे लोक आहे, सर्व लोक सांगतात की सेक्युलर विचारधाराशी तुम्ही जुडावं, तुमचं कार्य चांगलं आहे, आम्ही तुमच्या कार्याला प्रेरित होऊन आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे, तुम्ही काँग्रेस पार्टीचं उभे राहून तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या पार्टीचे म्हणून लोक सांगितल्यावर आम्ही पक्षात जोडलेले आहेत। पक्षाकडून तुम्हाला न्याय मिळेल, उमेदवार मिळेल असं वाटतं? हो, नक्की। काँग्रेस पक्ष हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष आहे आणि गोरगरीब जनतेसोबत राहणारा पक्ष आहे, आणि मी अल्पसंख्याक समाजाचा युवक अध्यक्ष आहे। नक्की अल्पसंख्याक समाजाला काँग्रेस पार्टी न्याय देईल। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीला, इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात झाली। काँग्रेस पक्षामध्ये असलेल्या
इकडून जे काही समन्वय समिती आहे किंवा वर्किंग कमिटीमध्ये असलेले जे काही नेते आहेत ते नेते ह्या ठिकाणी मुलाखत घेताना दिसून येत आहेत. दस्तूरखुद्द काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी आमदार आणि विद्यमान खासदार प्रणिती शिंदे अध्यक्ष आहेत. शिवाय माजी आमदार विश्वनाथ चाकवते कार्याध्यक्ष प्रदेशचे नेते आहेत. प्राध्यापक अशोक निंबर्गी माजी महापौर आहेत. परत प्रकाश एलगुलवार माजी आमदार आहेत. सुनील रसाळे आहेत. परत आरिफ शेख आहेत. संजय हेमगड्डे आहेत. हे सगळे नेते इथं बसून समन्वय इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. पण मी जेव्हा काँग्रेस भवन किंवा काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीला बघितलं होतं तो 2002चा काळ, त्या काळामध्ये ही अशाच पद्धतीची मुलाखत घेण्याची पद्धत ही त्यावेळेस देखील अशीच होती. अशाच पद्धतीनं ही मुलाखत घेतली जायचे. पण विशेष म्हणजे त्यावेळेस एक समन्वय समिती असायची. त्या समन्वय समितीमध्ये प्रकाश एलगुलवार, UN बेरिया, सुधीर खरटमल, धर्मांना साधुल आणि विष्णुपंत कोटे हे ते समन्वय समितीचे 5 सदस्य, सेवा दल आणि इतर विभागाच्या सेलचे देखील काही पदाधिकारी हे त्या मंचावर बसलेले असायचे आणि उमेदवाराकडून ते त्या पद्धतीचे प्रश्न विचारून त्यांच्याकडून मुलाखती घेतले जायचे. कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा या काँग्रेस भवनमध्ये दिसायचा. त्यावेळेस ढोल ताशा अगदी नगारे देखील असायचे. 4-4 माणसं डोअरवर कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी इथं थांबलेले असायचे. आता त्या समन्वय समितीपैकी आता प्रकाश एलगुलवार आणि माझे आमदार विश्वनाथ चाकवते हे 2 नेते जर का सोडले तर हे बाकी सगळे की त्यावेळेच्या 2002मध्ये हे कार्यकर्ते म्हणून मुलाखत देण्यासाठी समोर उभारलेले दिसायचे. हे 2002ला उभारणाऱ्यामध्ये आरिफ शेख आहेत, दुसरं संजय हेमगंडे आहेत, सुशीला आबोटे आहेत, अलका राठोड आहेत. ही सगळी नेते मंडळी ही त्यावेळेस मुलाखत देण्यासाठी यायची आणि ही नेते समोर होते आणि समन्वय समिती समोर असायची. विष्णुपंत कोटे यांचा एक वेगळी छाप त्या पक्षामध्ये त्यावेळेस दिसून यायचे आणि तसा गोंधळ, तसा माहोल, तसे म्हणजे फटाके, आतिषबाजी म्हणा किंवा ढोल ताशा म्हणा ह्या सगळ्याचा असं गोंगाट असायचा आणि त्यातूनच कार्यकर्त्यांची निवड केली जायची. पण आज जे काही शांतता आणि शांततेमध्ये चाललेली एक क्रांती, म्हणजे शांतीमध्ये क्रांती ज्या पद्धतीनं आपण म्हणू त्या पद्धतीचं हे आजचं जे काही आपण बघतो ते मुलाखतीचं सदर आहे. खरंच म्हणजे इतक्या मोठ्या संकटाच्या प्रसंगी देखील काँग्रेस हे अगदी इतक्याच ताकदीनं आणि संयमानं ती लढती आहे आणि ती लढत राहील असं वाटतं. आता बघू येणाऱ्या काळामध्ये आता काँग्रेस 26 प्रभागामध्ये 102 नगरसेवक उभं करायचे आहेत. ते कसे आणि कुठे आणि कशा पद्धतीने रणनीती आखणार, महाविकास आघाडी सोबत ते जाणार का यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत शहराध्यक्ष चेतन नरोटे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करू. काँग्रेस पक्षाचे आज आणि उद्या 2 दिवस मुलाखत होणार आहेत. आपण बघताय की आमचे नेते खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार एलगुलवार सर, माजी आमदार चाकवते साहेब, ज्येष्ठ मंडळीच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखत चालू आहे. आज आणि उद्या हे 2 दिवस मुलाखती चालणार आहेत. काय असं आव्हान करेल कार्यकर्त्यांना? आव्हान कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या भागामध्ये जे ताकदीचे आहेत, जे मेरिटवरचे आहेत, ज्यांना म्हणजे तिकीट देता येईल, जे पहिल्यांदाच इलेक्शन लढवतात, काही लोक सिनियर आहेत, असं ताळमेळ घालून या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी लढतो आहे. 1997 पासून काँग्रेसला बघताय तुम्ही, ती काँग्रेस आणि आजच्या काँग्रेस नाही, ठीक आहे ना, लढायचं असतं, रडायचं नाही, लढायचं. आणि नक्की आम्ही रिझल्ट चांगला देऊयात. बघितलं तुम्ही आता जी हवा होती जे भारतीय जनता पार्टीची, अनेक अनेक नगरपालिकेमध्ये ते हवा संपलेली आहे. निश्चित त्याचा परिणाम इथं होणार आहे. तुम्ही बघितलं अकलूज ग्रामपंचायत आलेली आहे, मोहोळ आलेले आहे, मंगळवेढा आलेले आहे, सांगोला आलेले आहे. अनेक ठिकाणी त्यांनी सांगत 11चे 11 आमचे येणार आणि इथं तर सांगतात की 80 येणार. रिझल्ट हा वेगळा आहे. जे आहेत आणलेले उमेदवार आहेत, लोक त्यांना कधी स्वीकारत नसतात. तुम्ही किती पळवून उमेदवार नेलेले आहेत रिझल्ट दाखवण्यासाठी, पण जनता तेच आहे एवढं लक्षात ठेवा. सोलापूर शहरात तेच आहे. आज अनेक लोकांचा आम्हाला देखील फोन होता, आमचं कट झालं, आम्हाला तुमच्याकडे याच आहे. 2-3 दिवसात जे त्यांच्याकडे कट झालेले आमच्याकडे दिसतील तुम्हाला. आणि आम्ही देखील या शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून खासदार प्रणिती शिंदे
आडम मास्तर साहेब, राष्ट्रवादी पवार साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या ठिकाणी ह्या शहराला एक चांगला विचारूयात आणि सक्षम असं ह्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून लढूयात. तुम्ही भाजपाचे काही संपर्कात आहेत का? हो, नगरसेवक असं म्हणतायत, आत्ता कार्यकर्ते. आत्ता काही लोकांचे फोन येऊन गेले, आमचं कट केलंय भो आणि आम्हाला जागा ठेवा. काय आता दावा जस्ट करतात. किती जण येतील, असतील? मी सांगतो ना तुम्हाला, हा. येणार आहेत आणि ते तुम्हाला दिसेल. निकष एकच आहे की काल आमची महाविकास आघाडी बैठक झाली. मेरिट जे निवडून येणार अशा लोकांना आम्ही या ठिकाणी तिकीट देतोय, पण सर्वसामान्य देखील आम्ही बघतोय चांगले चांगले आमच्याकडे आता महिला येत आहेत, त्यांचा देखील विचार केला जाईल. 2 दिवस मुलाखती आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे टप्पा कसा? आम्ही पहिल्यांदा शहर उत्तर बोललेलं आहे आणि शहर उत्तर झाल्यानंतर दक्षिण बोललेलं आहे आणि उद्या सर्व मध्य आहे. उद्या तुम्हाला गर्दी जास्त दिसेल. मध्यला तुफान अशी मागणी आहे. माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडून गेलेले आहेत, काय सांगाल त्यांच्या? ठीक आहे, जिथं राहील तिथं सुखी राहा. प्रभाग 15 मध्ये तुम्ही आता एकूण राहिले, बाकीचे नगरसेवक प्रभाग 15 तुम्हाला सोलापूर शहराला माहित आहे की एकट्या नरोटेनला टार्गेट केलेलं गेलेलं आहे, पण जनता ही माझ्यावर एवढं लक्षात ठेवा. तिला रिझल्ट तुम्हाला दिसेल काय येणार आहे. किती जरी मला सोडून गेले पण जनता मला सोडणार आहे. हो, तुम्ही म्हणताय की भाजपचे म्हणजे काही लोक बाहेरचे होतात, काँग्रेसचे लोक भाजपमध्ये गेले, आता भाजप काँग्रेस युक्त झालाय. तुमच्याकडे काय येतात मग ते काँग्रेस पण भाजप युक्त होणार का? मग हे बघा, 100 अर्ज आहेत, 100 जागा आहेत, 1200 लोक मागणार आहेत. पुण्यात तर कुणावर अन्याय होणार आहे ना. मग जिथं नाही मिळेल ते कुठंच मिळतील त्या ठिकाणी येणारच आहेत. आम्ही त्यांच्यासारखं काय ओढून लालची दाखवून तुमचा खर्च करतो, तुमचं पूर्ण इलेक्शन खर्च करतो असं कुणाला नाही. स्वतःहून यालेत. हे जमीन आसमानचा फरक आहे. आमचे उमेदवार तुम्ही खर्च तुमचा देतो, हे आता तुमच्या सोबतचे गेले तर असं हा सगळ्याला माहित आहे कशामुळे गेलेत, काय गेलेत. आणि निश्चित मला माहित आहे माझी जनता माझ्यावर राहणार आहे. मी गेले 5 इलेक्शन त्या ठिकाणी लढलेलं आहे आणि निश्चित मला एकट्याला पाडण्याचा त्यांचा डाव आहे, पण जनता आज देखील माझ्यावर एवढं लक्षात ठेवा. याचा रिजल्ट नक्की त्या भागामध्ये 4ही काँग्रेस येतील. काँग्रेस वर्किंग कमिटी ह्या बाबतीत तुमच्या पाठीशी आहे? 100% सर्व पक्षाचे काल देखील मला सगळे म्हणत होते, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, कम्युनिस्ट असेल, ह्या सगळ्या लक्षात आलेलं आहे की मला टार्गेट केल्यामुळं माझे काय सहकारी पळवण्याचं काम केलं आणि बघता की 3ही उमेदवारी माझे गेल्याच निवडून आलेत माझ्याबरोबर. ठीक आहे, त्यांचा डाव त्यांना शुभलाभ. मला जर एकट्यानं पाडण्याचा प्रयत्न करतील पण जनता ते हुशार आहे, जनता माझ्यावर राहणार आहे. 4ही त्या ठिकाणी काँग्रेस येतील. आज आणि उद्या 2 दिवस मुलाखत आहेत. तुम्ही एक नगराचा विकास करण्यासाठी आता गेल्याचं सांगता येईल. मग काँग्रेसमध्ये असताना विकास सगळे असं सांगतात, टॉप टू बॉटम देशातल्या जेवढे गेले तिकडं ते विकासासाठीच जातात. पण असं ऐका ना, आता तुम्ही बघितलात की सांगोल्यामध्ये अशा पद्धतीनेच उमेदवार सगळे घेऊन गेले. रिझल्ट काय आला सांगोल्याचा? पण असंच इथं होणार आहे. रिझल्ट आमच्यासारखा राहणार आहे. तुम्ही पण अक्कलकोटमध्ये आपल्याला काँग्रेसने स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा केला होता. काँग्रेस हा घाम काढले तिथं 2दा ते मागं होते, तिथं घाम निघाले, घाम निघाले तिथं 2 दिवस ते मागं होते. पैशाच्या जीवावर ऐका ना, पैशाच्या जीवावर हे पैशाच्या जीवावर बॅकवर नाही साहेब. तिथं आम्ही चांगली फाईट दिलेली आहे. 2दा आम्ही पुढे होतो, त्यांना घाम काढलेला आहे तिथं देखील. हे विसरू नका. नाही हे मग बरोबर. वंचित सोबत वंचितला आम्ही घ्यायचं शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज तुम्ही इच्छुकांच्या बैठका घेता. आज आणि उद्या काँग्रेस पक्षात मधून जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे 2 दिवस आम्ही दिले. मागील काही दिवसामध्ये काँग्रेसचे 2 विद्यमान नगरसेवक गेले. त्यानंतर ही काय पहिली वेळ नाहीये की लोक पक्ष सोडून गेलेत. म्हणजे 2000 जेव्हापासून बीजेपी सत्तेत आले तेव्हापासून वोट चोरी नाही, लोक चोरी त्यांची चालूच आहे. आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही, अमाप पैसे असूनही, साम दाम दंड सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत. ही आश्चर्याची बाब आहे आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात. ही मला कीव येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात. सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी. आणि
मला असं वाटतं की जे गेलेत सोडून, पक्ष सोडून, आधी जे गेलेत पक्ष सोडून, त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसतंय. मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे. आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत, जे फुशारक्या मारतायत, ते आज काँग्रेस युक्त बीजेपी करतायत, ह्याचा मला कुठेतरी आनंद होतोय. भाजपा नेत्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत, पण ऐकतो बघतोय आणि मोठा रिस्पॉन्स मिळतोय. काय सांगाल की आणि आमचे उमेदवार ते घेऊन चाललेत, म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाहीये, हे स्पष्ट आहे. सत्ता संपत्ती आणि सगळ्या यंत्रणेचा सगळ्या वापर करून यंत्रणेचा. देखील नगरपालिकेमध्ये घवघवीत असं यश मिळालं नाही. ह्याला काय, याच्याकडे हे कसं तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं की धाडकन तोंडावर पडले भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले, मग ते आघाड्या असतील, तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल, किंवा त्यांच्या दोन कुबड्या असलेले पक्ष आहेत, त्यांनी ते सत्तेत आलेत, पण भाजप ही तोंडावर पडली आहे. एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो. आणि जसं मी म्हणाली, जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे, सोलापूरच घ्या तुम्ही. मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं. आज कोणतं आमिष दाखवून भाजप, किती पैशांचं आमिष दाखवून, सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा नेते मिळवण्यात ते यशस्वी झाले, पण कार्यकर्त्यांचं मत मिळवण्यात ते अपयशी ठरले असं म्हणायचं. 100%. तुम्ही लोकसभा पण बघा, वन साइड झालेलं महाविकास आघाडीला. त्याच्यानंतर मशिनरी आणि मनी, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले. ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नाही, ते वोट चोरी, लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खरं तर आमदार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा, बिहारचं उदाहरण घ्या, सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं. कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते, तिथे त्यांनी परत वोटिंग घेतलं. आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मॅनिप्युलेट केलं रिकाउंटिंग मध्ये. आणि म्हणून तुम्हाला, आणि मग तिथे त्यांचे 2+, 3+, म्हणजे कशा पद्धतीत हे करता तुम्ही बघा. प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या दबावाखाली आहे. मी म्हणत नाही, कारण का आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे, पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकम व्हावं लागतं, त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं. मुंबईनंतर सोलापूरमध्ये महाविकास आघाडी होईल का, आणि झालीच तर कशा? सोलापुरात आम्ही भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष, त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत. काल आमची मीटिंग झाली. याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बाळसं धरणं आणि सूज येणं एक फरक आहे. तर आपल्या काही नेत्यांचं असं म्हणणं आलं की आता भाजपाला सूज आलेले, भविष्यामध्ये मात्र ते उतरेल आणि बाळसा हा वेगळा प्रकार आहे, सुद्धा वेगळा. नाही, नक्कीच. मी तुम्हाला म्हटलं होतं की अहंकार जो आहे, त्यांना वाटतं कोणालाही विकत घेऊ शकतात, काहीही विकत घेऊ शकतात. हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते की ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील, की सगळ्या गोष्टी पैशाने विकत आपण घेऊ शकत नाही. आणि तुम्ही बघा, थोडे दिवस आता राहिलेत, आता हा कुठेतरी वर गेल्यावर जो खाली येतोय तो त्यांचा सुरू झालाय. आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की हे पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेलेत ते त्यांची परत येतीलच. काल आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन झालं. बऱ्याच सीट्सवर आमची चर्चा झाली आणि मला असं वाटतं 1-2 दिवसात तुम्हाला एकत्रित असतील. तुम्हाला दिसत. आता आम्ही सगळ्या, जसं मी म्हणते, भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही हरकत नाही. आणि जे भाजपकडे गेलेत, जे लोक भाजपनी ज्यांना तिकीट दिली नाही आहेत, बंडखोर असतील, त्यांच्यासाठी पण आमचे दरवाजे. जे भारतीय जनता पार्टीतले दिग्गज आहेत त्यांना तिकीट दाबून समजा आणि ते काँग्रेसकडे मी बोलले, आमचे दरवाजे उघडेच आहेत. फक्त त्यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारायची, त्यांची इच्छा असायला पाहिजे. एमआयएम आणि वंचित घटक पक्ष म्हणजे महाविकास आघाडी सोबत अजून ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. जे मी म्हणाली, बीजेपीच्या विरोधात इकडे चेतन भाऊ त्या बैठकीसाठी होते. जवळपास 90% हे रात्री 11 पर्यंत सगळं चाललेलं आहे. तरी काही फक्त प्रभाग राहिलेत.
100% महाविकास आघाडी म्हणून आम्ही ते जनतेसमोर येऊयात. आणि जे आमचे काही आपले गेले असतील सगळ्यांना तर तिकीट मिळणं शक्यच नाहीये आणि ते काय करतात आता बघूया ते काय, कारण का त्यांच्यामध्येच एवढं लागलंय तुम्हाला दिसतंय आज त्यांच्यात एवढे नेते आहेत आणि इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या पक्षात. कोण कोणाचं काय काय तालमेलच नाहीये, जे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळते परिस्थिती आणि कोणाला काय कोणाचं काय, कोण जुने कोण नवीन कोण बाहेरून आलेत, हे सगळं त्या पक्षात जेवढं होत आहे तेवढं कोणत्याही पक्षात नाही. आमचा पक्ष मजबूत आहे.